नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे अर्विशानी मम्मा. तर मंडळी, आज जो आपला व्हिडिओ होणार आहे तो होम टूर आहे खरं तर. आणि कोणाच्या घराची होम टूर आहे, कसं आहे ते थोडक्यात मी तुम्हाला क्लिअर करते. माझी बेस्ट फ्रेंड आहे काजल म्हणून, आणि तिची माझी खूप छान मैत्री आहे जवळजवळ गेल्या 1 ते 2 वर्षापासून. आणि ती इंटिरियर डिझायनर आहे आणि त्यामुळे तिच्याकडे नेहमी साईड असतात आणि नेहमी ती खूप छान छान काम करत असते. तर ते काम मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे की ती कसं काम करते. आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं की जेव्हा आपण स्वतःचं घर घेतो, ड्रीम होम घेतो, तर ते आपण कसं डिझाईन करायचं, कसं ठेवायचं. इंटिरियर सरळ महत्त्वाचं असतं. फक्त भिंती उभा करून चालत नाही, त्याच्यासोबत आपले स्वप्न पण तयार करायचे असतात. आपल्याला जसं हवंय तसं आपण डिझायनरांकडनं करून घेतो. तर त्याच हिशोबाने काजल वर्क करत असते. तर तिचं काम मला तुमच्यासोबत थोडंसं शेअर करायचं आहे. तिने कशा प्रकारे हे इंटिरियर डिझायनर केलेलं आहे घर, आणि ह्या घराची तुम्हाला होम टूर द्यायची मला थोडक्यात. तर चला, आणि या व्हिडिओमधून खूप जणांना खूप छान छान आयडियाज येतील, खूप जणांना मदत होईल आपलं स्वतःचं होम, स्वतःचं ड्रीम होम तयार करण्यासाठी. तर मग चला माझ्यासोबत. मंडळी, जे तुम्हाला मी ज्या घराची तुम्हाला होम टूर देते आहे त्या फ्लॅटचं जे लोकेशन आहे ना, ते इकडे विक्रोळीमध्ये आहे. विक्रोळीमध्ये गुरुकृपा अनंत म्हणून सोसायटी आहे, तिथे आहे फ्लॅट आहे. तो या फ्लॅटचं जे क्षेत्रफळ आहे 385 स्क्वेअर फूट आहे. असं BHK आहे हा. आणि त्याच्यामध्ये त्यांनी खूप छान प्रकारे डिझायनर केलेलं आहे. तर आणि हे जे तिचे जे क्लायंट होते ते विशेष करून बुद्धिस्ट आहेत, आणि बुद्धिस्ट असल्यामुळे त्यांना गौतम बुद्धां रिलेटेड, म्हणजे गौतम बुद्धांचं तुम्हाला माहिती शांतीचे मार्ग आहे. तर त्यांनी सांगितलं होतं की असं छोटंसं मस्त मला त्यांच्यासाठी एक मंदिर तयार करून दे गौतम बुद्धांची मूर्ती ठेवण्यासाठी. त्यामुळे तिने हे मंदिर पण खूप छान तयार केलेलं आहे. आणि जे कलर कॉम्बिनेशन होतं, क्लायंटची रिक्वायरमेंट होती की त्यांना ब्ल्यू प्लस व्हाईट मध्ये हवं होतं पूर्ण घराचं कॉम्बिनेशन. तर त्या हिशोबाने तिने ब्ल्यू आणि व्हाईट मध्ये त्यांना अप्रतिम काम करून दिलेले आहे. तर चला माझ्यासोबत होम टूर पाहण्यासाठी. लॉबी आहे आणि प्रत्येक फ्लोअरवरती 4 ते 5 फ्लॅट आहेत. आणि तुम्ही सुंदर अशी लॉबी बघू शकता. इकडे पूर्ण ब्ल्यू आणि व्हाईट मध्ये कॉम्बिनेशन केलेलं आहे. आणि फर्स्ट म्हणजे तुम्ही नेम प्लेट बघू शकता इकडे. वाव, नेम प्लेट वरती मूर्ती वगैरे ठेवण्यासाठी असं छोटंसं दिलेलं आहे तिथे करून, आणि तिथे हार घातलेला आहे. आणि तुम्ही हा डोर बघू शकता. आतमध्ये जाऊ आता आपण. फर्स्ट जेव्हा आपण एंट्री करू फ्लॅटमध्ये, एंट्री केल्यानंतरच ही फ्रेम आहे, तुम्ही बघू शकता. आणि वरती लाईट दिलेली आहे त्याच्यासोबतच. आणि इकडे छोटेसे फ्लॉवर पॉट ठेवलेले आहेत आणि खूप सुंदर आहेत ते. अशा प्रकारे तिने ही स्टोरेज केलेलं आहे. फर्स्ट इकडे ड्रॉवर दिलाय छोटासा, आणि इकडे शू रॅक आहे. आणि विशेष म्हणजे इथे असं वाटत नाही की स्टोअरला म्हणजे कुठे पकडायला वगैरे काहीच नाही, फक्त आपल्याला प्रेस करायचं असं, आणि प्रेस केल्यानंतर ते ओपन होतं. आणि शू रॅक आहे, तुम्ही बघू शकता. डन. क्लोज करताना पण आपण फक्त सोडून द्यायचं, ऑटोमॅटिकली क्लोज होणार. हे पुश करण्यासाठी फ्रेश आहे, तुम्ही बघू शकता. प्रेस करायचं, ओपन होतो, आणि अशी भरपूर अशी छान जागा दिलेली आहे. इकडे कॅबिनेट आहे. इकडे जे एक्स्ट्रा सामान असेल ते ठेवू शकतो आपण. परत खाली पण आहे सेम. इकडे तुमचे त्यांचं लहान बच्चू आहे, तर ते स्कूलला जातात. तर मग जे स्कूलचं काही एक्स्ट्रा सामान, बॅग वगैरे काही असेल तर इकडे ठेवू शकतात. त्याच्यासाठी हा स्टोरेज त्यांनी ठेवलेला आहे. एक क्लायंट आहे, त्यांचे म्हणजे फोटो आहे जोडीचा, तो ठेवलेला आहे त्यांनी. आपल्या इकडे गौतम बुद्धांची मूर्ती ठेवलेली आहे. मागे पिंपळाचं झाड दिलेलं आहे. वरती नमो बुद्धाय लिहिलेलं आहे. तुम्ही अशा प्रकारे बघू शकता. अगदी म्हणजे असं एकदम कमी जागेमध्ये एक सुरेख तिने केलेलं आहे. आणि हे सगळं काजलने केलेलं आहे. हे सगळं
लावलेला आहे. तुम्ही बघू शकता मस्त अशी गौतम बुद्धांची मूर्ती ठेवलेली इथे. आणि हॉलमध्ये विशेष करून जे वरती दिलेलं आहे ते पीओपी आहे. सिलिंग लाईट्स आहेत आणि झुंबर लावलेला आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर. 2 साइड फॅन पण आहे आणि झुंबर दिलेला आहे. टीव्ही युनिट आहे. टीव्ही युनिट मध्ये आहे ग्लासचं स्टोरेज. तुम्ही बघू शकता हे. आणि याच्यामध्ये पण तिने खूप छान वरती जे आहे ते शोपीस ठेवलेले आहेत आणि गौतम बुद्धांची मूर्ती दिलेली आहे. ही व्हाईट मध्ये आहे आणि थोडं ब्लॅक मध्ये आहे आणि पूर्ण खाली शोपीस ठेवलेले आहे. तुम्ही बघू शकता जी ग्लास स्टोरेज आहे ते खूप सुंदर आहे. आणि आता असं म्हणजे ना ऑटोमॅटिकली आहे हे. फक्त आपण असं सोडून जायचं ते स्वतःहून बंद होईल. तुम्ही बघू शकता मी फक्त त्याला असं ओपन केलं आणि असं सोडून दिलं ते स्वतःहून बंद होणार. टीव्ही असेल. इथे छोटंसं लाईटचं तिने लॅम्प दिलेलं आहे. इकडे खाली अजून स्टोरेज म्हणून तिने ड्रॉवर दिलेले आहेत आणि याला हँडल वगैरे काही नाही. आपण खालून फक्त ओपन करू शकतो. इकडे बघू शकता हे तुम्ही पडदे बघू शकता. जे कलर कॉम्बिनेशन आहे ते ब्ल्यू प्लस व्हाईट मध्ये आहे. तुम्ही ग्लास विंडो बघू शकता. हॉलमध्ये व्हेंटिलेशन खूप छान होतं त्याने आणि ही नेट लावलेली आहे. नेट आहे खूप छान आहे. पण विंडो ओपन करते तर आर्विश मस्ती करतोय त्याच्यामुळे विंडो मी बंद ठेवते. पण तुम्ही बघू शकता नेटचा मधून पण खूप छान व्ह्यू दिसतोय. ग्लासचं कॅबिनेट आहे आणि हे जे केलेलं आहे ते विशेष करून बुक साठी केलेलं आहे. जे क्लायंट आहेत ते बुक रीड करतात आणि त्यांची रिक्वायरमेंट होती की पुस्तकांसाठी मला एक अशी छानशी स्टोरेज करून द्या. तर तिने ही ग्लास स्टोरेज केलेली आहे बुक विशेष करून पुस्तकांसाठी. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे ही. सेम पुन्हा इकडे आता तुम्हाला माहिती आहे ट्रेंडिंगला आहे की हॉलमध्ये फोटो फ्रेम लावतात फॅमिलीची आणि फोटो फ्रेम लावली जाते हॉलमध्ये. हे खूप तर ही जी डिझाईन केलेलं आहे ते मोल्डिंग टाईप मध्ये केलेलं आहे. इकडे फोटो फ्रेम बसू शकतात किंवा तुम्ही ही स्पेशली फोटो वॉल बोलू शकता तिला. ठीक आहे. आणि सोफा कम बेड आहे हा. सोफा कम बेड आहे हा. तुम्ही ओपन करू शकता याला. इकडे तुम्ही बघू शकता सोफा कम बेड आहे. तुम्ही बघू शकता आणि इकडे स्टोरेज दिलेला आहे. हे स्टोरेज दिलेलं आहे. कम बेड तुम्हाला दाखवला मी आणि आता आपण पुढे बघणार आहोत डायनिंग एरिया. तो तुम्हाला दाखवते. आणि डायनिंग एरियाचं म्हणाल तर इकडे मंडळी हा जो एरिया तुम्ही पाहता आहे हा डायनिंग एरिया आहे आणि याच्यात तिने जे हायलाइट केलेलं आहे ते पूर्ण तिने मिरर वॉल हायलाइट दिलेली आहे त्याच्यामध्ये. तर तुम्ही इकडे बघू शकता इकडे मस्त असा सर्कलमध्ये मिरर आहे आणि हे उभ्या आकाराचे तिने 3 मिरर ठेवलेले आहेत. ही वॉल तिने पूर्ण हायलाइट जी केलेली आहे ती मिरर वॉल म्हणून तिने हायलाइट केलेली आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकता हे आहे वॉच आणि सोबत आता हा जो वॉच ओके. आणि आता सोबत तुम्ही बघू शकता हा जो आहे तो डायनिंग टेबल आहे. तो तुम्हाला ओपन करून दाखवते मी. आयुष तू सर बरोबर. येस. हा असा मस्त मोठासा डायनिंग टेबल आणि जेव्हा तो आतमध्ये लावलेला होता तेव्हा ते वाटतही नव्हतं की इथे डायनिंग टेबल असेल म्हणून. एवढं सुंदर. ना कुठे असं पकडायला आहे किंवा त्याला हँडल बोलतात. ना कुठे तुम्हाला हँडल दिसतोय. काहीच दिसत नाहीये. खूप सुंदर तिने खरंच खूप छान केलेलं आहे. खूप सुंदर. हा आहे मस्त असा डायनिंग एरिया आणि सोबत मस्त मिररचं हायलाइट्स आणि त्याच्यासोबत मस्त जेवण करायचं आणि खरंच खूप
खूप छान वाटतंय. या चेअर ठेवलेल्या आहे तिने सोबतच. आणि असा आहे हॉल. आता तुम्हाला मी पूर्ण हॉल दाखवला. आता जो महिलांचा सर्वात आवडतीचा विषय जो आहे ते म्हणजे आपलं किचन. आणि किचन हे प्रत्येक महिला ज्या आहे त्या आपल्या आवडीनुसार सेट करत असते. तर क्लायंटचा विचार करून म्हणजे क्लायंट त्या मॅडम आहेत त्यांचा विचार करून काजलने किचनचं असं खूप सुंदर काम केलेलं आहे. तर चला मग बघायला. हा आहे असा मस्तचा किचन. किचनचा जो प्लॅटफॉर्म आहे तो तुम्ही बघू शकता. किचनचा प्लॅटफॉर्मचा जो कलर आहे तो ग्रे कलर मध्ये आहे. किचन आहे तो मॉड्युलर किचन आहे. आणि सोबतच तुम्ही इकडे बघू शकता ट्रॉली दिलेली आहे. युनिट आहे. आणि सोबत खाली जे आपण डिश प्लेट वगैरे ठेवतो त्याच्यासाठी दिलेलं आहे युनिट. आणि खाली स्टोरेज आहे सेम डिश प्लेट साठी. इकडे पण स्टोरेज एरिया दिलेला आहे. प्लस वरती जे आहे ते हा कॅबिनेट दिलेला आहे. पण होतंय बघू शकता तुम्ही. सेम इकडे पण. किंवा तुम्हाला मडकं ठेवायचं असेल तर ती पण तिने एकदम मस्त सेफ अशी करून दिलेली आहे मडकं ठेवण्यासाठी. वरती ॲक्वागार्ड पण राहू शकतो, मडकं पण राहू शकतो. दोन्ही वस्तू आरामात सेट होऊ शकतात असं करून दिलेलं आहे. आणि खरंच खूप सुंदर आहे ते. आणि ही किचन मध्ये छोटीशी विंडो दिलेली आहे. इकडे पण कॅबिनेट दिलेले आहे पूर्ण. हे बघू शकता तुम्ही. खूप जास्त स्टोरेज आहे खरं तर. आपली मोठी भांडी ठेवलेली असतात. एक्स्ट्रा पाहुणे वगैरे येतात तेव्हा एक्स्ट्रा सामान ठेवलेलं असतं. त्याच्यासाठी वरच्या साईडला लॉक दिलेला आहे. इकडे वॉशिंग मशीन ॲप दिलेला आहे. हे पण कनेक्शन वॉशिंग मशीन साठी सर्व करून ठेवलेलं आहे इथे. आणि अजून एक म्हणजे फ्रीज. खूप सुंदर असं किचन आहे हे. मॉड्युलर किचन आहे. वॉशरूम. वॉशरूम मध्ये पण छोटासा मिरर आहे. आणि वॉश बेसिन. आणि इकडे पण स्टोरेज केलेलं आहे. हा आहे बेडरूम. आणि बेडरूमचं जे कलर कॉम्बिनेशन आहे तो थोडा वेगळा दिलेला आहे. एक लाईट पिंक मध्ये हा कलर कॉम्बिनेशन दिलेला आहे. बेडरूम आहे तो मास्टर बेडरूम आहे. बेडरूमचं जे कलर कॉम्बिनेशन आहे ते थोडं पिंक मध्ये आहे. तर फर्स्ट मी तुम्हाला दाखवते. फर्स्ट आहे ते वॉर्डरोब आहे. आणि विशेष म्हणजे मला तुम्हाला एक मेन्शन करूच वाटते. तुम्ही इकडे बघू शकता किती स्टोरेज दिलेला आहे मध्ये. आणि या बेडरूम मध्ये युनिक अशी एक गोष्ट म्हणजे तुम्हाला माहिती आहे आपले जे यूज केलेले कपडे असतात किंवा आपण बाहेरून काही गोष्टी यूज केलेल्या घेऊन येतो ते आपण असं दरवाजाच्या म्हणजे आता कपड्यांचंच म्हणा झालं. आपण आलो आणि कपडे वगैरे चेंज करत असतो तर ते कपडे आपण दाराच्या मागे अडकवून ठेवतो. आणि हे प्रत्येक घरामध्ये केलेलं असतं. असंच करतात. पण या या बेडरूम मध्ये युनिक अशी गोष्ट म्हणजे काय आहे की इकडे जे स्टोरेज दिलेलं आहे तुम्ही बघू शकता. जे आपण यूज केलेले कपडे आहेत ते अडकवण्यासाठी आहे. किंवा तुम्ही बॅग वगैरे पण इकडे अडकवू शकता. तुमच्या ऑफिसची बॅग असेल तर ती बॅग तुम्ही अडकवू शकता. विशेष करून यूज केलेले कपडेच तुम्ही इथे ठेवू शकतात. आणि भरपूर गोष्टी पण इकडे यूज होऊ शकतात ठेवण्यासाठी. तुमचा बेल्ट असेल, बॅग असेल, त्याच्यानंतर असून परत यूज केलेले कपडे जसं मी तुम्हाला फर्स्ट सांगितलंच आहे ते तुम्ही इथे ठेवू शकता. आणि पुन्हा लॉक करायचंय. हा वॉलपेपर आहे तुम्ही इकडे बघू शकता. खूप सुपर असा वॉलपेपर दिलेला आहे. सोफा कम बेड आहे हा. सिंपल ओपन करायचा. अजून ओपन होतो पण आता मी पूर्ण ओपन नाही करत. छानसे पिलोज ठेवलेले आहेत. आणि अजून वॉर्डरोब मध्ये दिलेला आहे. या साईडला पण आहे बघू शकता. आणि वरती दिलेले आहे ते लॉफ्ट दिलेले आहेत. वरच्या साईडला तुम्ही बघू शकता सिलिंग लाईट्स दिलेल्या आहेत तिथे. आणि जे पडदे आहेत त्यांचं पण कलर कॉम्बिनेशन बघू शकता कसं आहे. जसं म्हणजे बेडरूमला कलर कॉम्बिनेशन दिले त्या हिशोबानेच ते पडदे तिने सिलेक्ट केलेले आहे. पुन्हा इकडे पण अशी व्हेंटिलेशन साठी मोठीशी विंडो दिलेली आहे. आणि बाहेरचा व्ह्यू खरंच खूप छान दिसतोय इकडनं. सगळ्यात महिलांचा आवडतीचा विषय म्हणजे ड्रेसिंग टेबल. तर इकडे ड्रेसिंग टेबल दिलेला आहे तुम्ही बघू शकता.
इकडे तुम्ही सगळं तुमचं मेकअपचं सामान तुम्ही ठेवू शकता, मेकअपचे जे प्रोडक्ट आहे ते ठेवू शकता आणि सिंपल प्रेस करायचं, लॉक होऊन जाणार. आणि इकडे खाली पण स्टोरेज दिलेलं आहे, बघू शकता. विशेष म्हणजे आता मेकअप करताना आपल्याला स्टूल वगैरे घेऊन बसायची गरज नाहीये. सिंपल हे असं बाहेर खेचायचं आणि इकडे आपण बसायचं आणि मस्त मेकअप करायचा. हे स्टोरेज तुम्हाला दाखवलंच. इथे मेकअपचं प्रोडक्ट किंवा तुम्हाला बँगल्स वगैरे ज्या काही एक्स्ट्रा गोष्टी असतात त्या ठेवू शकता तुम्ही. अशा प्रकारे हा ड्रेसिंग टेबल आहे. अजून एक गोष्ट, हा मास्टर बेडरूम आहे त्यामुळे अटॅच वॉशरूम आहे, त्याला वॉशरूम अटॅच आहे. आणि सेम हा छानसा छोटासा मस्तसा बेडरूम रेडी आहे. आणि इकडे एसी दिलेली आहे, वरती फॅन आहे आणि वरती ज्या सर्व लाईट्स दिलेल्या आहेत त्या पूर्ण सिलिंग लाईट्स आहेत. म्हणजे असं बल्ब वगैरे असं कुठेच दिसत नाही, पूर्ण एकदम मस्त प्रोफेशनली दिसतंय पूर्ण फ्लॅट. म्हणाल की हा एवढा सुंदर फ्लॅट कोणी डिझाईन केलेला आहे, तर मी तसं व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की फ्रेंड प्लस ते आमच्या नात्यामध्ये पण आहे. तर मग तुम्हाला तिची ओळख करून देते. ये काजल. तर ही काजल आहे. हा फ्लॅट पूर्ण तिनेच डिझाईन केलेला आहे. पूर्ण जे इंटेरियर डिझाईन आहे ते पूर्ण तिने केलेलं आहे. तिचं ॲज अ प्रोफेशनली तुझं इंटेरियर डिझायनरच आहे ती. तर तिचं ते काम आहे आणि ती खूप अशा विविध साईड घेत असते. ती कुठे कुठे साईड घेते, कशा घेते आणि कमी बजेटमध्ये कसं करू देते हे तुम्हाला ती सांगेल. नमस्कार, मी काजल, मी इंटिरियर डिझायनर आहे. आता ताईने तुम्हाला हा एक शॉर्ट टूर दाखवला मी केलेल्या कामाचा. ही माझी विक्रोळीची गुरुकृपा अनंतम सोसायटीमध्ये 1 BHKचा एक फ्लॅट होता. बेसिकली क्लायंटची रिक्वायरमेंट होती ह्या सगळ्या गोष्टींची आणि बजेट थोडा त्यांचा कमी होता. सो मी माझ्या पद्धतीने त्यांच्या बजेटमध्ये त्यांना जास्तीत जास्त गोष्टी कशा देता येतील आणि त्याही विथ डिझाईनमध्ये. सो मी त्याचा एक छोटासा प्रयत्न केला. माझं प्रोफेशनच आहे इंटिरियर डिझायनिंगचं. मी इंटिरियर डिझायनर आहे. मी याआधी खूप साईट्स केलेल्या आहेत बट सो म्हणून मी ताईला इन्व्हाइट केलं की ताई तू ये आणि एक ब्लॉग शूट कर, म्हणजे ताईच्या ब्लॉगच्या निमित्ताने माझंही काम ताईच्या फॅमिलीला दिसेल. सो म्हणून मी तिला इथे बोलवलं. ताई आणि दादा माझ्यासाठी इथे आले. माझ्या पूर्ण कामाचा त्यांनी खूप छान मला रिव्ह्यू दिला, तो त्यांनी तुमच्यासोबत आता शेअर केलेलाच आहे. सो तुम्हीही बघा आणि तुम्हाला आवडलं असेल तर नक्की कमेंट करून ताईला सांगा. आणि तुम्हाला काही रिक्वायरमेंट असेल तर तुम्हाला माझा कॉन्टॅक्ट नंबर शेअर करेल. तुम्हाला काही रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही ताईला मेसेज करून कमेंटमध्ये सांगा. मी माझ्या परीने क्लायंटला माझं एक मोठं असतो की आपण बोलतो स्वप्नातलं घर म्हणजे आपल्याला इतका आपला बजेट हाय ठेवायला हवा असं काही लोकांचा समज असतो. बट मी बेसिकली जितक्या जास्त कमी बजेटमध्ये क्लायंटला जितकं जास्त देता येईल ते देण्याचा प्रयत्न करते. सो तुम्हालाही जर काही रिक्वायरमेंट असेल, असं नाही की तुम्हाला पूर्ण 1 BHKच्या फ्लॅटचं इंटिरियर करायचं असेल तरच तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. तुमची बेसिकली छोटी रिक्वायरमेंट जरी असेल की तुम्हाला फक्त तुमचा बेडरूम सेटअप करायचा आहे किंवा फक्त तुम्हाला मॉड्युलर किचन करून हवं आहे तरीही तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. कॉन्टॅक्ट नंबर आणि बाकी डिटेल्स सगळ्या तुम्हाला ताई देईल. ओके. आता तिचं कॉन्टॅक्ट नंबर जे आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला देईलच. आणि तुमचं ड्रीम होम जर तुम्हाला तिच्याकडे डिझाईन करायचं असेल तर नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि या फ्लॅटची होम टूर तुम्हाला कशी वाटली हे पण मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय बाय.